हॅलो एव्हरीवन, मी सायली. आज मी तुमच्या सर्वांसमोर एक सुंदर कविता सादर करणार आहे. यमक जुळणारी कविता करायला मी काही कवी नाही. मी फक्त माझ्या आईपणाचा अनुभव आणि प्रवास या कवितेच्या माध्यमातून तुमच्यापुढे शब्दांच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न करते. आणि बाळंतपणानंतर जे काही सुंदर आणि गोड क्षण मी माझ्या माहेरी माझ्या बाळासोबत व्यतीत केले, तेही मी ह्या कवितेच्या माध्यमातून शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आई म्हणजे काय असतं हे आई झाल्यावरच कळलं. 9 महिन्याच्या प्रवासात जणू काही सुखाचं चांदणच माझ्या आयुष्यात शिरलं. आठवतो आज पण मला तो दिवस, ज्या दिवशी मला ही गोड बातमी कळली. 4 एप्रिल 2024ला एक छोटा चिमुकला पाहुणा आमच्या आयुष्यात येणार, ही गोष्ट मी सुवर्ण अक्षरांनी माझ्या हृदयात कोरली. माझा आनंद काही गगनात सुद्धा माहत नव्हता. कसं सांगू यांना ही गोड बातमी, हाच विचार सतत माझ्या मनात येत होता. आनंदाच्या अश्रूंनी डोळे माझे परत परत भरून येत होते. मन मात्र आनंदाने आतून खूप नाचत होते. पिल्लूच्या पप्पांना ही गोड बातमी सरप्राईजमधून सांगायची होती. त्यांची ऑफिसमधून येण्याची मी खूप आतुरतेने वाट बघत होती. 4 वाजता ते ऑफिसमधून येताच त्यांना पण सरप्राईजमधून ही आनंदाची बातमी दिली. मग काय, त्यांच्याही मनात आनंदाच्या लहरींची बरसात सुरू झाली. त्यांचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि डॉक्टरांनी आम्हाला कन्फर्म असल्याचे सुंदर सर्टिफिकेट दिले. इथून चालू झाला माझा आईपणाचा प्रवास. काय सांगू बाई, मला किती झाला उलटांचा त्रास. पण हा सगळा त्रास सहन करूनच तर येणार होता तो दिवस खास. बाळाचे पहिल्यांदा हार्टबीट्स ऐकताच जणू माझ्या जीवात अजून एक जीव आला. असं वाटलं तेव्हा मला, माझा जीव आता पूर्ण झाला. 3 आणि 5 महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये आम्ही आमच्या बाळाला पाहिलं. ते पोटामध्ये छान फिरत होतं आणि त्याला बघून आमचं मन आनंदाने डोलत होतं. ह्या 9 महिन्यामध्ये पदोपदी आऊंची साथ मला लाभली. त्यांनी घेतली एवढी काळजी माझी की मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही भासली. डोहाळ्यांची तर काय गोष्ट सांगू बाई, एकही डोहाळा त्यांनी माझा काही खाली जाऊ दिला नाही. नंतर काय, सोनोग्राफी, इंजेक्शन्स, NST असं करत करत 9 महिन्याचा आमचा प्रवास संपला आणि 20 नोव्हेंबरला आमच्या पिल्लूने बाहेर येण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7 पासून ते सायंकाळी 5 पर्यंत आता मी कळा देऊन देऊन दमले होते. होत नव्हतं आता हे सगळं सहन, पण माझ्या बाळाला बघण्यासाठी तरसलं होतं आता माझं मन. माझं बाळही आईला बघायला तरसत होतं. त्यासाठी ते बाहेर येण्यासाठी खूप व्याकुळ होत होतं. शेवटी डॉक्टरने सिझर करायचा निर्णय घेतला.